नमस्कार. मी नीता सावंत, शिक्षिका समुपदेशक, श्री गोविंद बालमंदिर माध्यमिक विद्यालय अंधेरी पूर्व इथे कार्यरत आहे. प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई आयोजित व्यावसायिक वाटा प्रगतीच्या दिशा या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत करते. व्यावसायिक वाटा प्रगतीच्या दिशा हा कार्यक्रम दर गुरुवारी सकाळी 10 वाजता प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई या युट्यूब चॅनलवरून प्रक्षेपित करण्यात येतो. व्यावसायिक वाटा प्रगतीच्या दिशा या कार्यक्रमात आपण विविध मान्यवरांशी ऑनलाईन संवाद साधत असतो. आज आपण संवाद साधणार आहोत ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असे समुपदेशक सुदाम गणपत कुंभार सर यांच्याशी. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. नमस्कार सुदाम मॅडम, बोला. गणपत कुंभार नमस्कार. यांच्याविषयी आपण थोडक्यात जाणून घेऊया. सर निवृत्त प्राचार्य शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीचे माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय दहिसर मुंबई इथे कार्यरत होते. एकूण त्यांच्या शाळेतील सेवा आहे 35 वर्ष. त्यापैकी 27 वर्ष ते शिक्षक म्हणून होते आणि पुढील 7 वर्ष ते प्राचार्य म्हणून त्यांनी धुरा सांभाळलेली होती. दैनिक लोकसत्ता वृत्तपत्रातील यशस्वी भव हे इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या सदराचे ते पहिले लेखक आहेत. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे आयोजित विद्यार्थी व शिक्षकांसाठी म्हणून शिक्षकांसाठी अभ्यासपूरक साहित्य निर्मितीमध्ये त्यांचा लेखक म्हणून सहभाग आहे. इयत्ता 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना 10वी 12वी नंतर काय या प्रश्नांचं उत्तर देण्याचे ते नेहमीच प्रयत्नशील असतात. सध्या ते दैनिक महाराष्ट्र टाइम्स आणि लोकमत या वृत्तपत्रातून शैक्षणिक लेखन करीत आहे. संपूर्ण शैक्षणिक कार्याची दखल म्हणून महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभागाच्या वतीने 2008 आणि 9 या शैक्षणिक वर्षाच्या आदर्श शिक्षक पुरस्काराने सर सन्मानित आहेत. सर आपलं खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा. सध्या विद्यार्थी पालक शिक्षक यांना मार्गदर्शक म्हणून प्रकाशित करण्यात येणाऱ्या मंत्र समुपदेशनाचा या मासिकाचे ते मुख्य संपादक आहेत आणि खूप छान जानेवारी पासून हे मासिक आता सुरू झालेलं आहे आणि महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना पालकांना शिक्षकांना त्याचा नक्कीच उपयोग होणार आहे असं सरांचं लेखन आहे आणि सरांच्या कार्याचा आवाका फार मोठा आहे. सर पहिला प्रश्न मला असा तुम्हाला विचारायचा वाटतो की या क्षेत्राकडे वळावं समुपदेशन करावं असं तुम्हाला कधी आणि कसं वाटतं? सर्वप्रथम विद्या प्राधिकरणाचा मी आभारी आहे आणि तुम्ही आज माझ्या विशेष मुलाखतीचं आयोजन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपला जो प्रश्न आहे की या क्षेत्रात करिअर करावं, तर मी म्हणेन या क्षेत्रात करिअर करण्यासाठी किंवा विशेष प्रवेश किंवा त्यासाठीची कोणती परीक्षा असं काय ठरवून झालेलं नाहीये. माझ्या सेवेची 12 वर्ष झाल्यानंतर म्हणजे साधारण 1996 मध्ये अशी एक माहिती वाचली की तेव्हाचे व्यवसाय मार्गदर्शन प्रशिक्षण परिषद मुंबई विभाग, ज्याला आपण IVGS म्हणतो, इन्स्टिट्यूट ऑफ व्होकेशनल गायडन्स अँड काउन्सिलिंग, या संस्थेबद्दल मी ऐकलेलं होतं आणि सहज माझ्या वैयक्तिक कामानिमित्त मी त्या कार्यालया शेजारी असलेल्या टेक्निकल इन्स्टिट्यूट, डायरेक्टर ऑफ टेक्निकल इन्स्टिट्यूट तिथे गेलेलो होतो. फिरत फिरत पाठीमागच्या बाजूला गेल्यानंतर सहज माहिती घेतली आणि तिथे असं समजलं की शिक्षकांसाठी 21 दिवसाचा एक व्यवसाय विज्ञ म्हणजे ज्याला आपण करिअर मास्टर असा एक अभ्यासक्रम असतो. आणि म्हटलं कधी असतो हा? तर म्हणे मे महिन्यामध्ये असतो. मला आवडेल करायला. मी तातडीने प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली आणि अभ्यास सुरू झाला. मे महिना ते 21 दिवस कसे संपले हेही समजलं नाहीये. 21 दिवसाच्या त्या प्रशिक्षणाच्या अखेरीस एक परीक्षा होती. परीक्षा खूप आनंददायी परीक्षा होती, कारण ती ओपन बुक टेस्ट होती. त्या 21 दिवसाच्या कालावधीमध्ये मी मुंबईचा प्रतिनिधी असल्यामुळे आणि मुंबईतील काही शिक्षक शिक्षिका असल्यामुळे बऱ्याच जणांना मदत करणं ओघाने होत गेलं. अशी पुस्तकं या ठिकाणी मिळतात, ती पुस्तकं आणून द्यायची, सर्वांना माहिती द्यायची. कारण मुंबई, नाशिक आणि ठाणे जिल्ह्यातील जवळजवळ 51 शिक्षक शिक्षिका त्या प्रशिक्षणात होते. त्या दरम्यान ही सगळी माहिती घेत असताना असं समजलं
की प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये माहिती उपलब्ध असते, फक्त ती शिक्षकांना माहित नसते. SSC व्हॉट नेक्स्ट असे एक पुस्तक त्यावेळेला सर्वांना वितरित करण्यात आलं आणि मला सांगायला अभिमान वाटेल, 51 लोकांसाठीची ती पुस्तकं गव्हर्नमेंट प्रिंटिंग प्रेस मधून मी स्वतः सर्वांसाठी खरेदी केली आणि त्या ऑफिसमध्ये नेऊन सर्वांना वाटली. आणि तेव्हापासूनच समजलं की आपण हे काम चांगल्या पद्धतीने करू शकतो. 10वी नंतर पुढे काय, 12वी नंतर पुढे काय, जे त्यावेळेला आम्हाला आठवतंय की मी जेव्हा 1978 साली 10वी पास झालो आणि तेव्हाही प्रश्न होता की आता पास झालो पुढे काय. तेव्हाही विद्यार्थ्यांमध्ये समज होता, आजही समज आहे, सायन्स कठीण असतं, कॉमर्स बरं असतं आणि आर्ट्स सर्वांसाठी असं कोणासाठी असतं ज्यांना कमी गुण मिळालेले असतात. अर्थात मला कमी गुण मिळालेले नव्हते, पण घरची परिस्थिती, शिकायचं का नाही हा मोठा प्रश्न होता समोर. माझ्या वेळेला दुर्दैव म्हणजे परीक्षाच मुळी 1978 साली मे महिन्यात सुरू झाली. मे महिन्यात परीक्षा सुरू झाल्यानंतर संप होता शिक्षकांचा. ऑगस्टमध्ये निकाल लागला. पासही झालो. कॉलेजमध्ये जायचं का निश्चित माहित नाही. तेव्हाही माहित नव्हतं की आता पुढे काय? बस 10वी झाली. SSC झालो. 10वीचा शिक्का लागला. ऑक्टोबरमध्ये कॉलेजमध्ये गेलो आणि तेव्हा समजलं शिकलं पाहिजे. माहितीचे स्रोत शोधून काढले पाहिजेत. प्रवास सुरू झाला. नोकरी लागली. योगायोगाने शिक्षक झालो आणि त्या 12 वर्षानंतर लक्षात आलं की आपण जे केलं ते इतर विद्यार्थ्यांच्या वाट्याला येऊ नये. माहितीचे स्रोत ते कसे शोधावेत, ते स्रोत काय असतात, ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही धुरा आपण वाहिली पाहिजे आणि ठरवलं शिक्षकी पेशाबरोबर हे मार्गदर्शनाचं तंत्र आपण आत्मसात केलं पाहिजे. खूप छान. म्हणजे स्वतःपासून सुरू झालेला तुमचा हा शोध, हा विद्यार्थ्यांपर्यंत येऊन थांबलेला आहे आणि तो दिवसेंदिवस वर्धिष्णू होतो आहे, हे आम्ही बघतो आहोत. खूप छान सर. मला असं पुढचं असं विचारावसं वाटेल, की समुपदेशक म्हणून कार्य करताना कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते? कोणती कौशल्य लागतात? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. मला 2013 साली जेव्हा मी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयाचा प्राचार्य या पदावर संस्थेच्या वतीने माझी नेमणूक करण्यात आली आणि मी बेसिकली समुपदेशक असल्यामुळे मी प्रत्येक शिक्षकामध्ये समुपदेशक आहे. मग तो SSC D.Ed असेल, BA B.Ed असेल, MA B.Ed असेल, MSc B.Ed असेल किंवा डिग्री कॉलेजमध्ये शिकवणारा प्राध्यापक असेल, पण मूलतः या सर्व प्रकारच्या शिक्षकांमध्ये मी समुपदेशक पाहत असतो. त्याचं कारण आहे, शिक्षक हा असा पेशा आहे, असा व्यवसाय आहे, जेव्हा तुम्ही विद्यार्थ्यांच्या समाजाच्या एका संवेदनशील घटकाशी दररोज तुमचा संबंध येतो. कारण विद्यार्थी हा एक असा घटक आहे, तो काल वेगळा होता, आज वेगळा असेल, उद्या यापेक्षा वेगळा असणार आहे. त्या विद्यार्थ्यांमध्ये क्षणाक्षणाला बदल होत असतात. त्याने घेतलेले अनुभव, त्याचं निरीक्षण, त्याला आलेले अनुभव, त्यानं पाहिलेले प्रसंग, अनेकांकडून त्यानं जे काही ऐकलेलं असतं ते आणि तो विद्यार्थी आपल्या मित्रपरिवारामध्ये त्या गोष्टी शेअर करतो. आई-वडिलांशी त्या सर्व गोष्टी शेअर करेल हे सांगता येत नाही. पण शिक्षक म्हटलं की शिक्षकांना बरेचसे विद्यार्थी, "हां सर, मॅडम, मला असं सांगायचंय, मला असं करायचंय." पण शिक्षक तशा मी तर म्हणेन की तशी शिक्षकांकडे ती योग्यता असायला हवी. विद्यार्थ्यांचं ते ऐकून घेणं, त्याच्यावर चांगल्या प्रतिक्रिया देणं आणि त्याप्रमाणे त्या विद्यार्थ्याला घडवण्यासाठी मदत करणं, अशा प्रकारचा शिक्षक जास्त अपेक्षित आहे. मी प्राचार्य असताना माझ्या शिक्षकांना जवळ-जवळ माझ्याबरोबर काम करणारे 55 शिक्षक होते. सर्व उच्च विद्याविभूषित असा शिक्षक वर्ग होता. 5वी पासून 12वी पर्यंत, पण SSC D.Ed असे शिक्षक नव्हतेच. सगळे ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट असे शिक्षक होते. त्यामुळे त्यांच्याशी काम करताना असं वाटायचं की खरंच एक वेगळा स्टफ आहे हा. आपल्यासाठी हा खजीन आहे.
मग त्यांना मी नेहमी सांगायचो की तुमच्यामध्ये शिक्षकाबरोबर तुमच्यातलं समुपदेशक जागा द्या, तेव्हाच तुम्ही हे काम करू शकता. एक तर विद्यार्थ्यांचं ऐकून घेण्याची क्षमता, ऐकून घेऊन योग्य दिशा देण्याची क्षमता, तुम्ही किती हुशार आहात, किती बुद्धिमान आहात, तुमची शैक्षणिक पात्रता काय आहे, पेक्षा तुम्ही चांगले ऐकून घेणारे आवश्यक आहे. समुपदेशक हा चांगला श्रोता असावा. स्वतःला काय आहे हे सांगण्यापेक्षा, इतरांवर लादण्यापेक्षा दुसऱ्याचं म्हणणं ऐकून घेणार असायला हवा. चांगलं निरीक्षण असायला हवं. एखादी गोष्ट माहीत नसेल तर ती त्यावेळेला त्यांनी ठरवावं की आपण याच्यावर जरा विचार करूया. पूर्ण अभ्यास करून त्यांनी ती माहिती द्यावी. अशा काही पात्रता आणि योग्यता अपेक्षित आहे. सर, समुपदेशकांच्या कामाचं स्वरूप कसं असतं? म्हणजे एकीकडे समुपदेशकाच्या शाळेमध्ये काम शिक्षक असतात. हा पूर्ण करा, प्रश्न पूर्ण करा. हा, म्हणजे एकीकडे शाळेमध्ये शिक्षक म्हणून तर तो कार्यरत असतो, समुपदेशक म्हणूनही तो कार्यरत असतो, आणि या सगळ्याची सांगड त्यांनी कशी? खरं तर हा प्रश्न खूप चांगला आहे. आज शाळांमध्ये शिक्षक समुपदेशक म्हणजे कार्यरत आहेत. मला वाटते 2015ला शेवटची बॅच बाहेर पडली. तोपर्यंत ज्यांनी ज्यांनी हा व्यवसाय विज्ञ आणि व्यवसाय मार्गदर्शनचा पदविका अभ्यास पूर्ण केलेला आहे, तो समुपदेशनाचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे. काही लोकांच्या अपेक्षा वाढल्या आणि काही लोकांनी अपेक्षा न ठेवता काम केलं. मी आहे अपेक्षा न ठेवता काम केलेलं समुपदेशक. मुख्याध्यापक शाळेचे जे असतात त्यांना समुपदेशक काय असतं हे जाणणारे खूप कमी मुख्याध्यापक असतात. मी तर म्हणेन की हा अभ्यासक्रम काय आहे ही माहिती सर्वप्रथम शाळांच्या मुख्याध्यापकांना दिली पाहिजे. म्हणजे समुपदेशकांना काय कामं करावी लागतात हे त्यांना समजेल. त्यानंतर समुपदेशक म्हणजे खूप मोठं पद आहे असा विचार पहिला समुपदेशकांनी सोडून द्यावा. इतरांपेक्षा मी वेगळा आहे हे मान्य आहे. समजा तुमचा अध्यापनाचा विषय गणित असेल तर तुम्ही सर्वप्रथम गणिताचे शिक्षक आणि त्या जोडीला तुमचं एक ऍडिशनल क्वालिफिकेशन म्हणजेच काउन्सिलर, शाळेचे समुपदेशक हे ऍडिशनल काउन्सिलर, ऍडिशनल तुमचं पद आहे. यासाठी कोणतं मानधन 6व्या वेतन आयोगापर्यंत होतं, सॉरी 5व्या वेतन आयोगापर्यंत होतं. 6व्या वेतन आयोगापासून 100 रुपयाचं ते मानधन कमी झालं, कारण 6व्या वेतन आयोगात तशी तरतूद नव्हती. त्यामुळे शाळेत काम करत असताना दैनंदिन अध्ययन अध्यापन प्रक्रियेबरोबर तुमच्या संपर्कात जो जो विद्यार्थी येईल त्या विद्यार्थ्याचं निरीक्षण, वेळ प्रसंगी त्याला मार्गदर्शन, नाहीतर तुमच्याकडे 4 ते 5 वर्ग असतातच. विशेष करून 9वी 10वीचे वर्ग जर असतील तर त्या वर्गांबरोबर तुम्ही तेव्हा त्या वर्गामध्ये ज्या आंतरक्रिया घडतात त्या आंतरक्रियांच्या माध्यमातून तुम्ही विद्यार्थ्यांना समुपदेशन ही संकल्पना स्पष्ट करू शकता, त्यांना मार्गदर्शन करू शकता. नाहीतर कधी कधी आपण शाळेच्या वेळेच्या पूर्वी जात असतो, कधी कधी शाळा संपल्यावर थांबत असतो. अशी जर समस्या प्रधान मुलं तुम्हाला दिसून आली तर तुम्ही शाळेच्या पूर्वी किंवा शाळेनंतर सहज विशेष वेळ खर्च करण्याची सुद्धा गरज नाही असं मला वाटतं. त्यामुळे कामाचं स्वरूप शिक्षक म्हणून तुम्ही जे शाळेत योगदान देत असता संपूर्ण 5.5-6 तासामध्ये, तेच योगदान तुम्हाला समुपदेशक म्हणून द्यायचं आहे. त्यापेक्षा वेगळं मी नाही सांगू शकत. तुमचा जो व्यावसायिक विकास होत गेलाय, कारण सर आता मी बघते किती वर्ष की तुम्ही विविध पातळीवर, म्हणजे तुमचे जे अनुभव आहेत ते तर खूपच वेगळे आहेत म्हणजे आमच्यापेक्षा, आणि खूप सखोल असे आहेत. तर हा जो व्यावसायिक विकास होत गेला, त्या व्यावसायिक विकासासाठी कोणते व्यक्तिमत्वाचे वेगळे पैलू आवश्यक असतात? खूप चांगला प्रश्न आहे. व्यावसायिक विकास किंवा शिक्षक म्हणून आपला व्यावसायिक विकास कसा होत जावा, टप्प्याटप्प्याने मला असं सांगायला आवडेल की शिक्षकी पेशा जेव्हा तुम्ही स्वीकारता त्यासाठी पहिला पैलू तुमच्याकडे असायला हवा म्हणजे की शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध आयुष्य जगण्याची कला असायला हवी.
समाजातला एक वेगळा घटक. घरातून शाळेपर्यंत निघताना लोक बघत ते बघ सर चाललेत आमचे, हा एक रिमार्क असतो. ते बघ आमच्या मॅडम चाललेले आहेत. काही लोक सर चाललेले आहेत, आमचे मास्तर चाललेले आहेत, आमचे गुरुजी चाललेले आहेत, आमच्या मॅडम चाललेले आहेत, आमच्या बाई चाललेले आहेत. पण त्यातही आदर आहे हे समजून घेणं, हा सुद्धा एक आपल्यातला मोठेपणा आहे. आणि त्याप्रमाणे आपली कृती असायला हवी. शिस्तप्रिय आणि नियोजनबद्ध आयुष्य. त्याच्यानंतर शाळेत प्रवेश करताना, शाळेच्या प्रवेशद्वारातून जेव्हा तुम्ही आत जाता, तेव्हा तुमच्या वैयक्तिक विवंचना तिथेच सोडा. शाळेतल्या विवंचना घेऊन प्रवेश करा. शाळेच्या प्रवेशद्वारापासून की मला संपूर्ण 5.5 तासामध्ये मला काय करायचं. माझा दररोजचा अनुभव वेगळा असणार आहे. कारण दररोज वयावयाने क्षणाक्षणाने वाढणारी मुलं, जिवंत मुलं माझ्या समोर असणार आहे. ती मुलं फ्रेश कशी राहतील? माझ्यामुळे त्यांना ताण येणार आहे का? माझा वर्गात प्रवेश झाला आणि मुलं प्रचंड दबावाखाली आहेत, यासाठी मला स्वतःला शिथिलता ठेवली पाहिजे. शिस्त जरूर असावी, पण त्या शिस्तीमध्ये जर समोर आदर असेल, तर तुम्ही मुलांना दिवसातून 50 वेळा उठ म्हणालात आणि 50 वेळा बस म्हणालात तरी ती मुलं तुमचं ऐकतील. दररोज नवीन नवीन होणाऱ्या घडामोडी. मग नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क काय आहे? नॅशनल एज्युकेशन पॉलिसी काय आहे? जेव्हा एखादं पाठ्यपुस्तक माझ्या हातात येतं, तेव्हा त्या पाठ्यपुस्तकाचा साचा काय आहे? त्या पाठ्यपुस्तकाची फलनिष्पत्ती होण्यासाठी की मला विद्यार्थ्यांपर्यंत काय पोहोचवायचं आहे, पाठ्यपुस्तकाच्या बाहेर जाऊन सुद्धा मी काय शिकवणार आहे, हे नवनवीन अध्यापन प्रक्रियेसंबंधी मला जास्तीत जास्त माहिती मिळवणं हे माझं काम आहे. आपली 12 वर्ष झाली की आपलं एक प्रशिक्षण असतं आणि 24 वर्ष झाली की एक प्रशिक्षण असतं. पेक्षा मला शिक्षक म्हणून पुढे राहण्यासाठी, मी राहण्यासाठी शब्द म्हणतोय, अजून नवीन मला काय शोधता येईल, अजून नवीन कोणत्या शैक्षणिक पात्रतेची, शैक्षणिक गुणवत्तेची मला गरज आहे, हे शिकणं आवश्यक आहे. 12 वर्षानंतर आज जी प्रशिक्षण होतात किंवा 24 वर्षानंतर निवड श्रेणी किंवा वरिष्ठ वेतन श्रेणीसाठीची प्रशिक्षण होतात, हेतू ठेवून जर ही प्रशिक्षण पूर्ण केली तर अर्थही नाही. पण जेव्हा माझ्या सेवेची 12 वर्ष पूर्ण झालेली आहेत, मी काय शिकलो आजपर्यंत? मला विद्यार्थ्यांच्यासाठी राईट टू एज्युकेशन अंतर्गत केंद्र सरकारने जी कलमं दिलेली आहेत, त्यात शिक्षकांची कर्तव्य आहेत. महाराष्ट्र एम्प्लॉईज प्रायव्हेट स्कूल्स जो SS कोड आहे, शालेय संहिता, शालेय कायदा, शालेय नियमावलीमध्ये शिक्षकांची कर्तव्य काय आहे? त्या शिक्षकांच्या कर्तव्यांचा माझा अभ्यास झालेला आहे का? जर मला प्रमोशन मिळालं तर उपमुख्याध्यापक किंवा मुख्याध्यापक यांची कर्तव्य काय असतील? पर्यवेक्षक म्हणून मी पद घेतलं तर माझी कर्तव्य काय असतील? याबाबत अपडेट राहणं हे प्रत्येक शिक्षकाचं काम आहे. तुम्ही ज्या पदावर काम करता त्यावेळेला दररोज शिक्षण क्षेत्रामध्ये नवनवीन बदल घडत असतात. संगणकाचं ज्ञान आवश्यक आहे. आज आपण ज्या माध्यमातून एकमेकांशी सुसंवाद साधतोय आणि संपूर्ण जग याच्यानंतर हे पाहू शकतं, असा जो मीडिया आहे, युट्यूबवर आपण हे पुन्हा अपलोड करतो, हे तंत्रज्ञान सुद्धा मला आत्मसात झालं पाहिजे. की काय आहे याच्यातले बारकावे काय आहे? यापेक्षा पुढे जाऊन विद्यार्थ्यांपर्यंत हे तंत्रज्ञान पोहोचवण्यासाठी मला काय करता येईल? माझ्याकडे पदव्या भरपूर आहेत हो. BA, BSc, MCOM, MEd, MSc, PhD, MPhil, नुसत्या पदव्या असून उपयोग नाही. तर मी आत्मसात केलेले विद्यार्थ्यांपर्यंत किती प्रभावीपणे पोहोचवतो, हे जास्त महत्वाचं आहे. हा खरा शैक्षणिक विकास आहे. आणि त्यासाठी सगळ्यात महत्वाचा भाग अवांतर वाचन. शिक्षणातील घडामोडी, दररोजच्या घडामोडी विद्यार्थ्यांपर्यंत त्या मनोरंजक पद्धतीने आपल्या दैनंदिन अध्यापनाच्या घटकातून पोहोचवायचे आहेत. जे मला शिकवायचंय त्या माध्यमातून ती उदाहरणं, म्हणजे कळत न कळत शालेय पाठ्यपुस्तक आणि पाठ्यपुस्तकाच्या बाहेर जाऊन मी काहीतरी वेगळा अनुभव देतोय.
हा त्यातला महत्वाचा भाग आहे. खूप छान सर. तुमचे अनुभवाचे जे बोल आहेत ते खरोखरच म्हणजे आमच्यासारख्या किंवा आता जे उभरते नवीन शिक्षक आहेत त्यांसाठी खूप आवश्यक आहे. तर या क्षेत्रामध्ये समुपदेशक म्हणून काम करताना तुम्हाला कोणती आव्हानं आहेत? आव्हानं म्हटली तर असतात, नाही म्हटली तर नसतात, असा माझा स्वतःचा समज आहे. आव्हानं म्हटली तर काही शिक्षकांना ते जड जातंय. मी समुपदेशक आहे, माझ्या तासिका कमी झाल्या पाहिजेत, मला वर्ग शिक्षक पद नको आहे, वगैरे वगैरे वगैरे, असं ज्यांना वाटतं त्यांच्यासाठी ते आव्हान आहे. माझ्यासाठी समुपदेशक म्हणून कधीही आव्हान नव्हतं. माझ्यासाठी आव्हान एकच असेल, की नवनवीन माहिती शोधण्याचं तंत्र मी आत्मसात कसं करावं, मला हे आव्हानात्मक वाटतं. यासाठी मी कोणत्या माध्यमाचा उपयोग करावा, मला हे आव्हान वाटतं. जर एखाद्या विद्यार्थ्याला मी चुकीची माहिती दिली आणि जर त्याला तसं पुढे काही जमलं नाही, त्या आव्हानात्मक परिस्थितीचा मी सामना केला नाही, असं मला वाटेल त्यावेळेला. म्हणून म्हटलं, समुपदेशक म्हणून सर्वात मोठं जर आव्हान असेल, तुम्ही स्वतः बिनचूक अभ्यास करून योग्य माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. आणि ती पोहोचवण्याचं कौशल्य जोपर्यंत तुम्ही आत्मसात करत नाही, तोपर्यंत ते तुमच्यासाठी सदैव आव्हानच असेल. मग तुमच्या मानसशास्त्रीय कसोट्या तुम्ही देत असाल. एखादा विद्यार्थी मार्गदर्शनासाठी आला, तर त्याचं टेस्टिंग केलंच पाहिजे असा आग्रह नाही माझा. आपण 2 प्रकारे त्याला मार्गदर्शन करू शकतो. एक विथ टेस्टिंग आणि एक विदाउट टेस्टिंग. पण गरज नाही. तिथे विनाकारण त्या विद्यार्थ्याचा 3.5-4 तासांचा वेळ घेण्याचा आपल्याला अधिकार नाहीये. म्हणजे आव्हानं म्हटली तर आहेत आणि नाही म्हटली तर काय नाही. थोडक्यात तुम्ही या प्रोफेशनकडे किती सकारात्मक पद्धतीने बघत आहात. तुमची भूमिकाही सकारात्मक आहे. तर तुम्हाला कोणत्याही आव्हानांचा सामना करता येणार नाही. आणि मगाशी मी तुम्ही एक प्रश्न विचारलाय, कोणती पात्रता? समुपदेशक होण्यासाठी कोणतीही विशेष शैक्षणिक पात्रता असायला हवी, असं नाही. पण डिप्लोमा इन व्होकेशनल गायडन्स हा एक असा तुम्हाला निकष देतो, तुम्ही मानसशास्त्रीय कसोट्या देण्यासाठी, त्या हाताळण्यासाठी पात्र ठरता. पण महाराष्ट्रामध्ये असे अनेक लोक आहेत, की ज्यांनी हा डिप्लोमा पूर्ण केलेला आहे. डिप्लोमा इन व्होकेशनल गायडन्स अँड काउन्सिलिंग हा डिप्लोमा पूर्ण केलेला आहे. त्यांच्यापेक्षाही खूप चांगलं मार्गदर्शन करणारे लोक मी पाहिलेले आहेत. ते सांगतात, हे आम्ही अनुभवातून शिकलो. आम्हाला काही समस्या आल्या व्यवसाय शोधण्याच्या, आम्ही हा व्यवसाय सुरू केला. मग त्यांची पदवी काय आहे? ते ग्रॅज्युएट आहेत किंवा पोस्ट ग्रॅज्युएट आहेत. पण अनुभव, त्यांना आलेले अनुभव, त्यांनी त्यांचा वापरलेला बुद्धिमत्तेचा भाग आणि त्यांची आवड, असे असंख्य लोक आहेत, की जे खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करतात. खूप छान सर. बरं, या क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छिणारे जे शिक्षक असतील किंवा विद्यार्थी असतील, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? काय सांगाल? मी तर म्हणेन, आज ज्यांना असं वाटतं, की मी स्थिर आहे, माझी नोकरी चांगली आहे, मला वेळ आहे, त्यांनी सुद्धा स्वतःचे आलेले अनुभव इतरांबरोबर शेअर केले, ते सुद्धा चांगले समुपदेशक होऊ शकतात. आणि नव्या पिढीला जर सांगायचं म्हटलं, की त्यांनी पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेलं आहे, त्यांचा व्यासंग चांगला असेल आणि जर त्यांना असं वाटतं, की मी एक चांगला समुपदेशक व्हावं, चांगला मार्गदर्शक व्हावं, थोडीशी त्यांना काही पात्रता आवश्यक आहे. जसं आपण म्हणतो, की बी-ए विथ सायकॉलॉजी, एम-ए विथ सायकॉलॉजी, क्लिनिकल सायकॉलॉजी, अप्लाइड सायकॉलॉजी यासारखी पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण करावेतच. आणि पूर्ण वेळ मी तर म्हणेन यात त्यांनी जर झोकून दिलं, तर झोकून देण्यापूर्वी सर्वात प्रथम तुम्ही ज्या घटकाशी संपर्कात जास्तीत जास्त संपर्कात येता, त्या घटकांना हे मार्गदर्शन करताना त्यांनी स्वतःची दिशा निश्चित ठेवावी. स्वतः विषम समायोजित व्यक्ती पुढच्या व्यक्तीला सुसमायोजित करू शकत नाही. तर स्वतः सुसमायोजित असणं गरजेचं आहे. आपण मार्गदर्शक आहोत, समुपदेशकाच्या भूमिकेत आहोत आणि समुपदेशक म्हणून जेव्हा आपण इतरांना मार्गदर्शन करत असतो,
तेव्हा आपल्याकडे माहितीचा प्रचंड साठा असणं गरजेचं आहे. आज लोकांना अभ्यासक्रमांची माहिती देताना आर्ट, सायन्स, कॉमर्स, त्याच्या 10वी नंतरचे अभ्यासक्रम म्हटलं तर आर्ट, सायन्स, कॉमर्स, ITI आणि डिप्लोमा कोर्सेस, टेक्निकलचे डिप्लोमा कोर्सेस, हे 5 अभ्यासक्रम सांगितल्यानंतर या 5 अभ्यासक्रमांचं विस्तारित रूप सुद्धा माहित पाहिजे. मग कला शाखेत उपलब्ध असलेले अभ्यासक्रम, वाणिज्य शाखेत उपलब्ध असलेले अभ्यासक्रम, विज्ञान शाखेत उपलब्ध असलेले अभ्यासक्रम, विज्ञान शाखेमध्ये पुन्हा टेक्निकल, नॉन टेक्निकल, मेडिकल सायन्स यासारखे अभ्यासक्रम, हॉटेल इंडस्ट्री महत्वाची आहे. असे विविध अभ्यासक्रम आणि त्याचे चॅनेल कशा प्रकारे ही माहिती दिली जाऊ शकते. त्यानंतर ज्या एखाद्या व्यवसायामध्ये स्थिर झालेले लोक आहेत त्यांच्याकडून ही माहिती सुद्धा त्या लोकांनी घ्यावी. आणि समुपदेशन हा पूर्ण वेळ जर व्यवसाय जर कोणी स्वीकारत असेल तर मात्र त्यांच्यासाठी ते आव्हान ठरेल. कारण लोकांपर्यंत पोहोचणं, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं, विद्यार्थ्यांना ती माहिती देणं, पटेल अशी माहिती देणं, माहितीचं अनुधावन ठेवणं, म्हणजे जे आपण मार्गदर्शन केलेलं आहे त्याचा वारंवार प्रतिवर्षातून एकदा आढावा घेणं, की मी मार्गदर्शन केलेले विद्यार्थी आज कुठे आहेत, आज त्यांची स्थिती काय आहे, अजून 5 वर्षांनी विद्यार्थी कुठे आहेत याचा सातत्याने आढावा घेणं, इतकी जर मेहनत करण्याची जर कोणाची तयारी असेल तर त्यांनी नक्कीच या क्षेत्रात यायला हरकत नाही. सर, तुम्ही खूप सुंदर छान मार्गदर्शन करतात. कारण का, की आत्ताच्या ह्या नवीन पिढीला समुपदेशनाची खरंच गरज आहे. विविध माध्यम आहेत. त्यामध्ये चांगले वाईट अनुभव आहेत आणि या सगळ्यातून निभावून नेण्यासाठी एक समुपदेशकाची भूमिका फार महत्वाची आहे. आणि ती महत्वाची भूमिका तुम्ही आयुष्यभर पार पाडलेली आहात आणि त्यामुळे एक अनुभवाचं संचित तुमच्याकडे जमा झालेलं आहे आणि ते अनुभवाचं संचित तुम्ही आमच्याकडे इथे सांगितलात आणि त्यामुळे आमच्यासारख्या समुपदेशकांना किंवा होऊ घातलेल्या समुपदेशकांना नक्कीच त्याचा चांगला उपयोग होणार आहे. सर, तुम्ही इथे ऑनलाईन आलात आणि छान माहिती विद्यार्थी, पालक, शिक्षकांना दिलात. त्याबद्दल प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई यांच्यातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद सर. मी सुद्धा आपणा सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद. असे हे एपिसोड आपण इथे बनवलेले आहेत. विविध व्यावसायिकांशी आपण इथे बोललेलो आहोत आणि या सगळ्याचा उपयोग विद्यार्थी, पालक, शिक्षकांना नक्कीच होणार आहे. तो असाच होत राहावा अशी इच्छा व्यक्त करून मी इथे हा एपिसोड संपवते. धन्यवाद.